नमस्कार. आज आपण थेरीमधील सेशन 3 बघत आहोत. यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. आता कम्प्युटर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU, स्पीकर अशा पद्धतीचे हार्डवेअर येत असतात. परंतु कम्प्युटरचे एकूण 3 प्रकार आहेत: ॲनालॉग कम्प्युटर्स, डिजिटल कम्प्युटर्स आणि हायब्रिड कम्प्युटर्स. जिथं तुलना करायची असते तिथं ॲनालॉग कम्प्युटर्स वापरले जातात. जिथं डेटा स्टोअर करून त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करायची असते तिथं डिजिटल कम्प्युटर्स वापरले जातात. आणि जिथं ॲनालॉग कम्प्युटर आणि डिजिटल कम्प्युटर या दोन्हीचंही कॉम्बिनेशन करायचं असतं अशा पद्धतीच्या कामाच्या ठिकाणी हायब्रिड कम्प्युटर्स वापरले जातात. Analog computers. Analog computers were widely used in scientific and industrial applications. Analog computers are in use for some specific applications like the flight computer in aircraft, ships, submarines. जिथं तुलना करायची असते, जिथं दोन गोष्टींमधील फरक दाखवायचा असतो अशा ठिकाणी ॲनालॉग कम्प्युटरचा वापर केला जातो. मग बऱ्याच वेळेला एअरप्लेनमध्ये किंवा मोठमोठ्या जहाजांमध्ये अशा पद्धतीचे कम्प्युटर्स आपल्याला वापरलेले बघायला मिळतात. त्यानंतर आहे डिजिटल कम्प्युटर, ज्याचा जास्त वापर हा आपल्याकडून होतो. डिजिटल कम्प्युटर एनी क्लास ऑफ डिव्हाइस केपेबल टू सॉल्विंग प्रॉब्लेम्स बाय प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन इन डिस्क्रीट फॉर्म. इट ऑपरेट्स ऑन डेटा including magnitudes, letters and symbols that are expressed in binary code, means using only 2 digits 0 and 1. जिथं डेटा स्टोअर करून त्याच्यावरती प्रोसेस करून आउटपुट मिळवलं जातं अशा ठिकाणी डिजिटल कम्प्युटरचा वापर केला जातो. हायब्रिड कम्प्युटर्स मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला हे कम्प्युटर्स बघायला मिळतात, जिथं हार्टबीट्स काउंट केले जातात. हायब्रिड computers are computers that exhibit features of analog computers and digital computers. The digital component normally serves as the controller and provides logical and numerical operations, while the analog component often serves as a solver of differential equations and other mathematical complex equations. मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे कम्प्युटर्स वापरलेले बघायला मिळतात. तर या लेक्चरमध्ये आपण बघितलं कम्प्युटरचे क्लासिफिकेशन, ॲनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर आणि हायब्रिड कम्प्युटर. धन्यवाद.